पनवेल मधल्या या हंडीची गोष्ट जगावेगळी आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। दही हंडी आली की 2 महिन्यांपासूनच गल्ली गल्लीत तयारी सुरू होते। मग थरावर थर चढवले जातात, मानाची हंडी फोडली जाते। पण या थरांच्या शर्यतीत एक हंडी अशी आहे जी फोडायला कोणताही थर लागत नाही। गेल्या 800 वर्षापासून ही परंपरा पनवेलमध्ये सुरू आहे। सगळीकडे थरांची शर्यत असली तरी इथे एकही मानवी थर का लावला जात नाही याचं कारण असं की ही हंडी नवसाची हंडी मानली जाते। नवनाथांसमोर नवस बोलला जातो आणि ज्या घरातून नवस बोलला जातो त्या घरातून एक हंडी मंदिरात येते आणि ती हंडी काठीने फोडली जाते। जेव्हा हा कार्यक्रम सुरू असतो तेव्हा भक्तांच्या अंगात वारं येतं। आता वारं येणं म्हणजे कोणताही देव अंगात येत नाही तर देवाचा संचार अंगात येतो आणि जेव्हा वारं येतं तेव्हा भक्तांचं शरीर भक्तिभाव, शक्ती आणि एनर्जीने भरून जातं। आणि जेव्हा वारं आलेल्या भक्तांना कोरडे मारले जातात तेव्हा बघणाऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहतो। पण हे कोरडे संचाराच्या स्वागतासाठी मारले जातात ही लोकभावना आहे। पनवेल मधल्या लोकांची श्रद्धा इतकी दांडगी आहे की एवढे कोरडे मारूनही कोणत्याही भक्ताला कोणतीही इजा होत नाही। आहे की नाही जगावेगळी हंडी। आजच्या मॉडर्न जगात अनेक परंपरा विसरल्या जातात पण पनवेल मधली ही हंडी आपल्याला आठवण करून देते की जेव्हा शक्ती आणि भक्ती एकत्र येते तेव्हा कोणताही थर, मग तो मानवी असो किंवा भक्तीचा, तो देवापर्यंत पोहोचतोच। अहो मग वाट कसली बघताय? या जगावेगळ्या हंडीची गोष्ट नक्की शेअर करा आणि माहिती आवडली असेल तर